हाय फ्रेंड्स, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मराठीचा सराव पेपर कसा सोडवायचा ते पाहिलं होतं. आजच्या सेक्शनमध्ये आपण इंग्रजीचा 50 मार्काचा जो 5वी बोर्ड परीक्षेचा सराव पेपर आहे तो कसा सोडवायचा ते पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला 10 मार्कासाठी ओरल आणि 40 मार्कासाठी रिटर्न आहे. म्हणजे टोटल 50 मार्कासाठी हा पेपर आहे आणि ह्यापैकी आपल्याला 18 मार्क्स काय करायचे, ऑब्टेन करायचे आहेत. तर या ठिकाणी बघा, ओरल सेक्शनमध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत. एक पहिला जो प्रश्न आहे तो काय करायचा, या ठिकाणी जे सेंटेन्स दिले, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो ओरली. आता या ठिकाणी 6 सेंटेन्स दिलेत आणि या 6 सेंटेन्सवर आधारित हे 6 प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न मी घेतो. हू बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग. कोणी सुरुवात केली सकाळी सकाळी कामाला? त्या ठिकाणी बघा, द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे द ब्लॅकस्मिथ अँड कारपेंटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट डज चेरी वॉन्ट टू शो यू. काय दाखवायचं होतं चेरीला आपल्याला? अ सिम्पल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे पॅसेज किंवा सेंटेन्स ओरलसाठी घेतली जातील आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रिसाइट द गिवन पोएम. आता या ठिकाणी एक पोएम दिली, ती काय करायची आपल्याला या ठिकाणी म्हणून दाखवायची. ती कशी म्हणायची? प्रॉपर रिदम अँड ॲक्शन सहित. यासाठी 5 गुण आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आता पाहूया आपण रिटर्न सेक्शनकडे येऊ, जो आपल्याला 40 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग, राईट रिलेटेड वर्ड्स गिवन इन द गिवन बॉक्सेस. आता जे बॉक्स दिले त्याची रिलेटेड वर्ड्स लिहायचे. स्कूलशी रिलेटेड टीचर, त्याच पद्धतीने आणखीन 2 कोणते वर्ड्सची स्कूलशी रिलेटेड आहेत. त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता स्टुडंट्स, डस्टर. ज्याचे तुम्हाला स्पेलिंग येतात त्याच पद्धतीचे या ठिकाणी वर्ड्सला, जेणेकरून आपले मार्क जाणार नाही. आणि हा 2 मार्कासाठी प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ऑब्झर्व द पिक्चर ऑफ गार्डन अँड राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स युझिंग इंडेक्स. आता ऑब्झर्व करायचं आहे गार्डनचं पिक्चर आणि काय करायचं आहे, या ठिकाणी जे इंडेक्स दिलेत, या इंडेक्सचे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचे नेम्स दिलेले ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. अतिशय सोपा प्रश्न आहे. आता या ठिकाणी सिरियल नंबर दिलेत 1, 2, 3. तर 1 नंबरसाठी जो पिक्चर आहे ते कशाचा आहे? स्विंग. मग 1 नंबरला या ठिकाणी स्विंग लिहा. नंतर 2 कशाचं चित्र आहे? या ठिकाणी त्याचं स्पेलिंग दिलं आहे स्लाइड. सेकंडला स्लाइड. थर्ड आहे फाउंटेन. या ठिकाणी लिहा फाउंटेन. हे लिहित असताना स्पेलिंग व्यवस्थित लिहा, जेणेकरून आपले मार्क जाणार नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिलं आहे, चूज अँड सर्कल द करेक्ट ऑपोजिट वर्ड. आपल्याला काय करायचं आहे, जो ऑपोजिट वर्ड आहे ह्या शब्दाचा त्याला काय करायचं, सर्कल करायचं. या ठिकाणी दिला हाय. हायसाठी काय येईल? ऑपोजिट वर्ड लो. त्यानंतर स्ट्रॉंग. स्ट्रॉंगसाठी ऑपोजिट वर्ड काय येईल? वीक. त्याला फक्त आपल्याला सर्कल करायचं आहे 2 मार्कासाठी. मॅच द वर्ड्स विथ देअर सिमिलर मिनिंग वर्ड्स. आपल्याला काय करायचे, शब्द जुळवायचे. तर ते समानार्थी शब्द पहा. जम्प. जम्पचा सायनॉम्स काय येईल? सिमिलर. हॉप. त्यानंतर फादरचा सिमिलर वर्ड डॅड आणि डिशचा सिमिलर वर्ड प्लेट. आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी आन्सर लिहिताना तुम्ही जॉईन पण करू शकता किंवा डायरेक्ट त्याच्या समोर त्याचा हा जो ABCDचा क्रम आहे तो लिहू शकता. जसं A ला B, 2 ला C, 3 ला A. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी आपले पॅसेज दिला आहे आणि पॅसेजवर आपल्याला 5 मार्कासाठी प्रश्न विचारलेले आहेत. सर्वप्रथम काय करायचं, हा पॅसेज व्यवस्थित रीड करून घ्यायचा. कारण आपण जर रीड केला म्हणजे आपल्याला उत्तर सापडायला कमी वेळ लागतो. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कार्वर टोल्ड द फार्मर्स टू ग्रो क्रॉप्स लाईक डॅश डॅश अँड बीन्स. म्हणजे त्याने काय सांगितलं शेतकऱ्यांना, कशा कशाचं पीक घ्या. तर ह्या ठिकाणी पहा, त्याने त्यांना सांगितलं की पीनट्स अँड बीन्स. तर आपल्याला बीन्स दिलेलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला फक्त काय लिहायचं, पीनट्स. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द वेब. या ठिकाणी एक वेब दिलेली आहे, आपल्याला ती वेब या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. क्वेश्चन आहे, व्हॉट डिड कार्वर मेक फ्रॉम पीनट्स. म्हणजे कार्वरने पीनट्स पासून म्हणजे शेंगदाण्यापासून काय बनवले होते. जर आपण पॅसेज व्यवस्थित वाचला तर आपल्याला दिसून येईल की त्याने अनेक वस्तू त्याच्यापासून बनवल्या होत्या. ह्या ठिकाणी बघा, इंक, बूट पॉलिश, कलर्स, सोप, पेपर, टाइल्स, बटर. ह्यापैकी काही आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो. समजा तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकता बटर,
ink. नेक्स्ट क्वेश्चन, मेक मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द गिवन जंबल वर्ड्स. या ठिकाणी जंबल्स वर्ड दिलेले आहेत आणि त्याच्यापासून मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. एक त्यांनी आपल्या ठिकाणी करून दाखवलेला आहे. आता हा पहिला वर्ड होतो म्युझियम आणि दुसरा होतो प्लास्टिक. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 6, डू ॲज डायरेक्टेड, यूज करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. आता या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न दिले आणि त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं, पंक्च्युएशन मार्क वापरायचं आहे. द कार इज रेड, सेंटेन्स कंप्लीट झालाय. या ठिकाणी आपण फुल स्टॉप. वेअर इज द बॅग, त्यांनी प्रश्न विचारलाय, प्रश्नचिन्ह. व्हॉट अ ब्युटिफुल वेदर, त्यासाठी आपण ॲस्ट्रोसॉफी, उद्गारवाचक चिन्ह. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑब्झर्व द गिवन टेबल अँड यूज क्लूज फ्रॉम इट टू मेक अ मिनिंगफुल पॅरेग्राफ. आता आपल्याला काय करायचं आहे, यापासून एक मिनिंगफुल पॅरेग्राफ बनवायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला हे वापरायचं. आता पहा, तुम्ही आय, दे, वी यापैकी कशाचाही वापर करू शकता. तर तुम्ही लिहू शकता आय नेवर यूज प्लॅस्टिक बॅग. म्हणजे पहिलं सेंटेन्स आपण लिहू शकतो आय नेवर यूज प्लॅस्टिक बॅग्स. आता सेकंड पहा, आय नेवर वेस्ट वॉटर. आय नेवर वेस्ट वॉटर. 2 मार्काला प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला मिनिमम 2 सेंटेन्स या ठिकाणी रिक्वायर आहेत. पुढे जाऊया. फ्रेमिंग क्वेश्चन्स. आता या ठिकाणी आपल्याला रिअरेंज करून काय करायचं, या ठिकाणी प्रश्न तयार करायचा आहे. आता प्रश्नाची सुरुवात वेअर, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वेअर, वेअर वेअर यू, त्यानंतर लास्ट सॅटरडे, त्यानंतर काय द्यायचं आपल्याला, प्रश्न चिन्ह. त्याच पद्धतीचा दुसराही प्रश्न तसा आहे. तर त्याची सुरुवात डू. ह्या ठिकाणी डू त्यांनी स्मॉल लेटरमध्ये दिलेला आहे. फर्स्ट लेटर आपण कॅपिटल काढतो, हे लक्षात ठेवा. डू, नंतर यू हॅव एनी पेट्स. कोणता प्रश्न तयार झाला, डू यू हॅव एनी पेट्स. त्यानंतर बी नंबरचा क्वेश्चन पहा, कंप्लीट द कन्व्हर्सेशन. हे आपल्याला एक संवाद पूर्ण करायचा आहे. गिवन सिच्युएशन विथ द हेल्प ऑफ द पिक्चर. ह्या चित्राची मदत घेऊन. राजू अँड रीना आर एंगेज इन अ डिस्कशन ऑन फ्रुट्स. हे फ्रुट्सवर काय करतात, डिस्कशन करतायत राजू. डॅश डॅश मिनी मँगोज आर देअर इन द बास्केट. आता बास्केटमध्ये किती मँगो आहेत, तर त्याच्या क्वेश्चनची सुरुवात कशी होणार, हाऊ मेनी. जे काउंटेबल असतात त्याला आपण हाऊ मेनी वापरतो आणि जे काउंटेबल नाही आहे, समजा वॉटर, शुगर, त्यासाठी हाऊ मच वापरतो. आता रीना काय म्हणणार त्याच्यावर, देअर आर डॅश डॅश मँगोज इन द बास्केट. जर तुम्ही मँगो जर काउंट केलं या ठिकाणी 4 मँगोज आहेत. या ठिकाणी आपल्याला यायचं 4 मँगोज इन द बास्केट. त्यानंतर पहा सी, फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन्स फ्रॉम द गिवन वर्ड. या ठिकाणी वर्ड दिलाय व्हॉट आणि याच्यापासून आपल्याला क्वेश्चन बनवायचा आहे. आपण जर पाहिलं की आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा व्हॉटवरून क्वेश्चन अवेलेबल आहे, तरी आपण बनवूया व्हॉटवरून. व्हॉट इज युअर नेम. त्यानंतर क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. जर आपण क्वेश्चन मार्क दिला नाही तर आपल्याला ह्या प्रश्नाचा मार्क मिळणार नाही. क्वेश्चन 8 पहा, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली. या ठिकाणी एक पिक्चर दिलं, हे आपल्याला काय करायचं, ऑब्झर्व करायचं आहे. अँड कम्प्लीट द गिवन पॅरेग्राफ ऑन मून. मूनवर हा पॅरेग्राफ आहे तो कम्प्लीट करायचा आहे. मित्रांनो, ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो त्यावेळेस काय करायचं, एक सहज ओघवत्या पद्धतीने हा वाचून घ्यायचा. आता हा वाचल्यानंतर आपल्याला कळेल, आय एम युअर डॅश डॅश नेबर. मी तुमचा कसा शेजारी आहे, क्लोजेस्ट. या ठिकाणी पहा आपण वापरून क्लोजेस्ट. आपण ज्याचा यूज केलाय त्याला सर्कल करून घेऊया. आय गो राऊंड अँड राऊंड द. तो कशा भरती राऊंड अँड राऊंड पडतो अर्थ. फ्रॉम द अर्थ यू ऑलवेज सी ओनली वन साइड फॉर ऑफ मी. You never see the other side or the other half of me. People on earth dash dash me. आता जमिनीवरले लोक त्याला काय करतात,
प्रेम. They write stories and poem about me. They send spacecraft to dash me from the clothes. तर स्टडी करण्यासाठी काय करतात? स्पेअरक्राफ्ट पाठवले जातात या ठिकाणी ना स्टडी. डू यू नो टू डॅश डॅश फ्रॉम. दोन ॲस्ट्रॉनॉट्स काय झालेले आहेत त्याच्यावर जाऊन आलेले आहेत. आय एम द मून. म्हणजे अशा पद्धतीने 5 शब्द आपल्याला 5 रिकाम्या जागेमध्ये भरायचे होते. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी आपल्याला एक लेटर दिलेला आहे आणि हे लेटर आपल्याला कंप्लीट करायचं आणि ह्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही क्ल्यूज दिलेले आहेत. त्या क्ल्यूजचा आपल्याला वापर करायचा आहे. 5 मार्कासाठी प्रश्न आहे. ह्या ठिकाणी मित्रांनो असा प्रश्न आल्यानंतर आपण सुद्धा काय करायचं, आधी एक ओघवत्या नजरेने ते लेटर वाचून घ्यायचं, म्हणजे आपल्याला बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतात. आता डिअर मदर, होप यू आर डुईंग वेल. माय स्टडीज आर गोईंग ऑन व्हेरी वेल. आय एम रायटिंग दिस लेटर टू विश. काय येणार पहिलं, विश यू अ व्हेरी हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे मॉम. व्हॉट एव्हर आय एम या ठिकाणी येणार टुडे. मी आज जो काही आहे टुडे इज बिकॉज ऑफ यू. फॉर मी ऑल द डेज ऑफ द इयर. म्हणजे वर्षातील सर्व दिवस मला कसे आहेच, मदर डे प्रमाणेच आहेत. त्यानंतर पहा, देअर इज नथिंग इन धिस. आता या ठिकाणी काय येणार, काय बोलले बघा, विश, थँक, काय येणार वर्ड. म्हणजे तुझ्याशिवाय आईशिवाय जगामध्ये काही नाही. वर्ड विदाउट अ मदर. आय डॅश डॅश यू फॉर ऑल थिंग्स यू हॅव डन फॉर मी. आय थँक यू फॉर ऑल द थिंग्स यू हॅव डन फॉर मी. नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबरचा. रीड द पॅरेग्राफ. पॅरेग्राफ वाचायचा अँड कम्प्लीट द फ्लो चार्ट ऑफ द मेकिंग अ पेपर डॉग. म्हणजे पेपर डॉग कसा बनवायचा त्याचा आपल्या ठिकाणी चार्ट तयार करायचा आहे. तो सुद्धा 5 मार्काला आहे. आणि ह्या ठिकाणी स्टेप किती दिलेले आहेत आपल्याला, 7 स्टेप दिलेले आहेत. आता या ठिकाणी हा पॅरेग्राफ आधी वाचून घेऊया. हा पॅरेग्राफ वाचल्यानंतर प्रश्नाकडे येऊया. आता पॅरेग्राफ आपला वाचून झाला असेल तर आपण प्रश्न पाहूया. हाऊ टू मेक अ पेपर डॉग. आता जर आपण दुसरा स्टेप वाचली तर आपल्याला दिसेल किती, फोल्ड द पेपर डायगोनली इन हाफ टू मेक अ ट्रायंगल. त्याच्या आधीची स्टेप कोणती आहे, टेक अ स्क्वेअर पीस ऑफ पेपर. टेक अ स्क्वेअर पीस ऑफ पेपर. म्हणजे हा जो पॅसेज आहे, हा जो पॅरेग्राफ आहे, हा ज्या ज्या ठिकाणी फुल स्टॉप कंप्लीट झाला आहे त्यानुसार पहा, जसं त्यांनी दिलं त्यानुसार लिहित चला. आपला जो पॅरेग्राफ आहे तोच आपल्याला या स्टेपमध्ये लिहायचा आहे. नंतर थर्ड पहा, फोल्ड 1 कॉर्नर डाऊन. या ठिकाणी काय येणार, फोल्ड 1 कॉर्नर डाऊन. अशा रीतीने आपल्याला हा जो पॅसेज आहे, पॅरेग्राफ आहे, हा स्टेप बाय स्टेप या ठिकाणी लिहायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपण जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा इयत्ता 5वीचा व गणिताचा 8वीचा बोर्ड परीक्षेचा सराव पेपर पाहणार आहोत. धन्यवाद.